वळूयात पुढच्या बातमीकडे। बंगळुरूहून नांदेडला आलेल्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं कळतंय। नांदेडहून गाझियाबादला विमान उड्डाण घेणार होतं, मात्र नांदेड विमानतळावर 3 तास बसण्याची वेळ या प्रवाशांवर आली आहे। तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर 1:30 वाजता हे विमान निघालेलं आहे। 1:30 वाजता या विमानानं उड्डाण घेतलंय। विमान उड्डाणाला उशीर झाल्यामुळे प्रवासी मात्र चांगलेच संतप्त झाले होते। आपण पाहतोय सध्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाड होण्याच्या घटनांमध्ये वाढ होते। बंगळुरूला नांदेडला आलेल्या या विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे नांदेडला हे विमान बराच वेळ थांबून होतं। त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागलाय। तब्बल 3 तास या विमानतळावर बसण्याची वेळ या प्रवाशांवर आली। आता तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर अखेर 1:30 वाजता या विमानानं उड्डाण घेतलंय। बंगळुरूहून नांदेडला हे विमान आलंय।